महाराष्ट्रात सर्वात सुरक्षित दृष्टिकोनातून मोठे असलेले कारागृह अमरावती सेंट्रल जेलमध्ये दिनांक 6 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता अचानक अज्ञात व्यक्तीने नागपूर हायवे रोडवरून सेंट्रल जेलच्या आतमध्ये चेंडूमध्ये सुतळी फटाका भरून जेलच्या दिशेने भिरकावला होता। बॅरिक क्रमांक 6 व 7च्या या मोकळ्या जागेत हा फटाका पडला। या वस्तूचा मोठा आवाज झाल्याने जेलमध्ये असलेले बंदी व सुरक्षा गार्ड काही क्षणातच घाबरून गेले होते। अमरावती कारागृह हे महाराष्ट्रात एकदम सुरक्षित कारागृह असून या ठिकाणी जेल अध्यक्ष कीर्ती चिंतामणी या 24 तास सुरक्षेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसह अलर्ट असतात। जेलच्या आतमध्ये संपूर्ण कैदी हे सुरक्षित असतात। जेलमध्ये सर्व बंदी या लोकांना जेवण, काही मानवी जीवनावश्यक वस्तू शासकीय नियमाप्रमाणे मिळतात। कारागृहामध्ये एकूण 1500 पेक्षा जास्त कैदी सुरक्षित आहेत। मागील काही दिवसांपूर्वी या जेलमधून 3 कैदी पळून गेल्याने जेलची सुरक्षा वाढवलेली आहे। नव्याने रुजू झालेल्या जल अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी जेलच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा बदल केला आहे। तेव्हापासून जेलची मोठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे। चहा, नाश्ता, वेळेवर जेवण, आरोग्य याविषयी तपासणी राहण्यापर्यंत कैद्यांची सोय योग्य ती खबरदारी घेण्यात येते। वेळोवेळी कैदी व बंदी यांना विचारपूस सुद्धा करण्यात येते। जेलमध्ये पूर्वीपेक्षा मोठा बदल करण्यात आला आहे। आत आवाज झाल्याने तात्काळ जेल प्रशासनाने याबाबतची माहिती अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना देऊन त्यांनी घटनास्थळ गाठले होते। जेलची संपूर्ण तपासणी केली असून बॉम्ब शोध पथक, कर्मचारी, पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता। जेलमध्ये आलेला हा फटाका असल्याचे प्रथम तपासात दिसून आले। या वस्तूला फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीला पाठवण्यात आले असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात होत आहे। ही वस्तू जेलमध्ये कुणी फेकली व कशी आली याबाबतची चौकशी होणार असल्याचे सूत्रांकडून समजले। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 प्रेमदास तायडे, चीफ ब्युरो अमरावती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.